कीर्तनकार जसा कीर्तन संपल्यावर पाकिटावर हात मारतो तसा वारकऱ्यानं रोज काकड्यावर हात मारला पाहिजे. महिन्यापुरती काकडे नका करू. तुम्हाला वाटतं पांडुरंग भेटल लबाड्या. तुम्हाला वाटतं आम्ही महिनाभर 5लाच उठायचं ते. महाराज कोणत्या जन्मात देवाची भेट होईल हे सांगता येत नाही. ह्या जन्माचा विषय सोडा. या जन्माचा तुम्ही विषय सोडा. का मी ह्या जन्मात रामायण केलं, ह्या जन्मात भागवत केलं, ह्या जन्मात कीर्तन केलं, ह्या जन्मात मी वारी केली, ह्या जन्मात मी तुळशीला पाणी घातलं, ह्या जन्मात मी एवढं केलं मला जन्म भेटेल. असे किती जन्म लागतील गणित नाही जी दातारा. मोजता येणार नाही तेव्हा देव भेटेल. आणि आपण एकादशीला लगेच दुसऱ्या असं चालतं कधी. 2 एकादशी गेले का माणसं म्हणतात एक सत्यनारायण पूजा घातली आणि एका सप्त्याला पंगत दिली. तुम्हाला यायला देव भेटाय पाहिजे हो. देवाच्या दारात न्याय नाही. देव कसं काय भेटेल भाऊ. तुझ्या पैसे सगळे पापाचेच होते. लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या ते अन्न खाऊन. लोक उलटे एकादशीला बोंबील भाजायला लागले. उरफाट झालं. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानीन मी शेलो विमानन साधना उगे बुडले. बाह्य रंगाचा परमार्थ कुठं चालतो का महाराज. नव्या नवरीची मेकअप किती जरी केली तर ती काय कामटी किती काय. नव्या नवरीची मेकअप फक्त मांडवापुरती टिकती. मग नामदेवरायाचं म्हणणं बघा किती सुंदर आहे. आजच्या अभंगा सुरू झाली अभंगाला. नामदेवरायाचं म्हणणं असं आहे अनेक जन्माची पुण्य होती तेव्हा तिळतिळ पुण्य साचा पडे हेतो बहुता जन्मी जोडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्मीच्या पुण्याचा ठेवा होतो मी म्हणून मी जन्माला आलो. आणि आता काकडा कसा झाला ऐका. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो काळ आहे. आता याला जुनी वारकरी काय म्हणते माहिती का. देव झोपले आणि आज देव उठले. कार्तिक आषाढी एकादशीला नाव आहे देव शैनी आणि आजच्या एकादशीला देव उठी. आज देव उठत नाही. देव कुठं झोपत असतो का. एक वाक्य सांग घेतला बघ. नामदेवरायांचा कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा चिंता बिंता करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं. तिसरा मुद्दा आज तिसरा मुद्दा आज पौर्णिमा सांगितल्या, अमुष्य सांगितल्या, प्रति अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं. आता अमुष्य सांगितलं, पौर्णिमा सांगितलं, प्रतिबद्ध सांगितलं. त्यातली कार्तिक स्नान समाप्तीचा काकड्याचे कीर्तन आणि काकड्याच्या नाम कीर्तनाला नामदेवरायाचा अभंग ना अभंगाला सुरुवात. आता फक्त पुरुष मंडळीने पटापटा बोलायचं. पहिलं जग शून्य होतं यावर आपलं मत काय. हाला म्हणा नाही म्हणा. काय माणसं आहे तुम्ही. काय रोजानं बसले की तुम्ही. हां पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं मान्य आहे का. मान्य आहे तुम्हाला. माळकरी 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 उत्तरण प्रमाण लगेच सरळ सरळ ऐकायचं बरं का. आता पहिलं जग काकडा कसा तयार झाला ऐका. पहिलं जग शून्य होतं. पुरावा पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य ते होते पायी कानोबा तेरे तेरे ते. मग जगात ब्रह्म किती. ब्रह्म किती. एक. आता सावध राहा. जगात ब्रह्म एक होता तेव्हा देव एकटा होता. एकटा होता. देवाला काय कर्म ना. कशावरून पुरावा. एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14वी होय मुळात घुसलं बरं का. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग अरे शून्य. सावध राहावं लागत ते आपल्या कीर्तनाला असं व्हायब्रल नाही चालत. पहिलं जग शून्य. देवाला एकट्याला कर्मनं. देवानं जग तयार करायचं ठरवलं. काय काय केलं माळकरी मंडळी. जारज स्वेदज अंडज उद्बीज किती झाल्या खाणी 4. जारज स्वेदज अंडज उद्बीज खाणी झाल्या 4. युनी झाल्या 84 लक्ष. झाल्या 4 खाणी 84 लक्ष युनी. आणि देवानं जग निर्माण केलं. काय काय केलं घे यादी लिहून. जारस स्वेदज अंडज जारस स्वेदज अंडज उद्दीजर भुचर केचर उभचर पश्चिवर्ग सतनवर्ग सुरू करे पाण्यात राहणारे हवेत राहणारे एकपेशीय बहुपेशीय जारस स्वेदज सगळे प्राणी तयार झाले. नदी नाल्या ओढे तयार झाले. देवाने दाढीला हात लावला आणि देव विचार करीत बसला मी जग निर्माण केले पण माझं भजन कराय कुठं कोण आहे. मग देवाने एक डोकं वापरलं. आता असा प्राणी तयार करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी. आयुष्य कमी द्यायचं. चला गेलं बॉम्बाला. कुठवर आलत लय विक्षेप झाला आज. मजा नाही राहील त्याच्यात. हा करेक्ट. पहिलं जग शून्य होतं. इथं आलतो आता. पहिलं जग शून्य होतं. खाणी किती झाल्या 4. युनी झाल्या 84
लक्ष योनी झाल्याच्या वर शिक्षक हानी झाल्या चारण देवाने ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही, पाहून काय करतो, काशीला जातो झक माराय. काशीला काशीला जाणारे नियम माहिती आहे तुम्हाला काय काशीचा? काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाट फोडीन. तुला जायला पण सांगितलं होतं काशीला? हा झक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिनी निघली, हीच काशी झाली. त्याला गेला काशीला, आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून वाला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय की काशी शरीर ते ठाई वेच किजे. म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे, मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्या सगळ्या. महाराजांची भाषा आहे, वाराणसी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मगाचा. एकाशी विजीला 1.5 तास देव चोळून काय करतो, एकानं देव चोळले कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3, जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप सुख करता तो कहता मारता गुनाते नरवे फोवे फेम को पादयाते घासे धोसा खाते ना घोड़ा पाहे नर पाते. मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेवाय बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो, काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही अख्खं गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले, आवला जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रसा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली,
पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाल हिफाजत कर ले, तू लाल करे रखवाले, तू लाल हिफाजत वाले, तू लाल करे रखवाले। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। चांद के बाद आए सवेरा, दिखना है हर दिन नया सवेरा। पाव फूला से, पाव फूला से, पाव फूला से रखने से पहले पहले कांटों पे चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। आज पहिलं जग शून्य होतं, 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा, आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे, ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. बस. आणि असा माणूस तयार करायचा ठरवला. आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हां, आता माणूस तयार करायचं ठरवलं. मग आता स्त्री पुरुष एकत्र आले. आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक, स्त्री संघ, महाराज मंडळी सगळं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा माझा पोरगा नालायक का निघला, नालायक का निघला, नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात आहे. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत, 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. हायला स्वयंवर कोणाला सांगा. हां, मग पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर आहे का? आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे, माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं, त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य, 4 खाणी तयार झाल्या. माणूस तयार करायचं, माणूस तयार करायचं ठरलं. अजून तयार झालाय का? नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं? इन मीन 100. 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले? 50. 50 मध्ये 3 टप्पे: बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटा उताना पडण्यात. मेला ना माझ्या काय केलं म्या, काय केलं नाही तो. असं कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंट आहे का? कोणी उठायचं माया? काही नाही. 6 वर्ष पोरं आळंदीत घातली, फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्यांना काही. फक्त खऱ्याची आई मेली.
कोणी उठायचं माझ्या पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं बरं कुठे डॉक्टर होत असेल, त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला आर्टला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला? त्याला भ्यायचंच नाही, खराब भ्यायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न? पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. हा करतो प्रयत्न, ते अडपाट आहे ते. 48% मार्क पडले, ते आर्टला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचे जोराव? पैसे. त्याला भ्यायचे आहे का? ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती? त्यालाच भ्यायच्या नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका, झोपा. उभ्यानं काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, वडा परत, सोडा मोकळं, वडा परत, पालते व्हा, उताणी व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला? मग आता मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होतं? आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला, आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आली का झोपा. उभ्यानं काही नाहीच. काला माणसं नीट होतील. काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळे चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणते मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली ती का 2-4 महिने. तू मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली? माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका. हा होता ब्रह्म. याला आजीनं एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का? तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला? तुझं. तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा, माझं. आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. मग हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काल होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी, ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू 4था येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या? ए दरिद्री, अय भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी, अरे
आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करता. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं. ह्या जगात दोनच माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि दोन संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. हा, बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा. मग याने सांगितलं काय झालं. त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे, मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल आहे गुलाब का, लडका आहे गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला आहे, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरकाला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीची. तर मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. लक्ष्मी सहित तर नित्यनेम ते प्राणी. नित्यनेमाने जर हरिपाठ केला तर नुसती लक्ष्मीच नाही, आणि नुसती लक्ष्मी घेऊन उपयोग नाही. कधीच एकट्या लक्ष्मीची पूजा करायची नाही, कारण लक्ष्मी घुबडाव हिंडते आणि घुबड हे अशुभ आहे. कारण घुबडाला दिवसा दिसत नाही, म्हणून जुगारी रात्री का चालतात. जुगार बार या गोष्टी रात्री का चालतात. तिथं अशुभ लक्ष्मी आहे, ती खानदान संपवते. सुपडा साफ करतात ते. सुपडा साफ कोणत्या जुगार खेळणाऱ्या कोणत्या माणसानं 3 एकर जमीन घेतली त्याला मला बोटवर कर, तुला 1 एकर मी देतो. नाही जोश वाटोळच होणार ते का. लक्ष्मी नकोय आम्हाला. लक्ष्मी सहित शोभे नारायण. म्हणून महाराजांची भाषा किती दिसत आहे. पायी लक्ष्मीचे हातीन तिसी यावे का. लक्ष्मी नकोय आम्हाला नुसती. लक्ष्मी सहित
नारायण पाहिजे. मग नारायण मिळवायचा का? मग तुम्हाला पुन्हा पर्याय ना, नित्य नियम केला तर लक्ष्मी येईल. एवढंच नाही, एवढं नाही, गाथा पाठ करायचा नाही, बोंबलं देवाला हिंडायचं नाही. गुरुवार गुरुवार केले का? चारही केले ना, काही फरक का आला? छक मारायला गुरुवार काढले. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग त्याचा? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे बारीक. शंभर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या गाथेतील आहे, त्या चरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा मग विनंती प्रकरणातला आहे. अख्खा गाथा तुमच्या पुढे मांडला. हरिपाठ फक्त पाठ करा, पवित्रची होय देण्याचा. गाईचं दार काढताना रामकृष्ण हरी म्हणा, किती पाणी घाला डिग्री तेवढीच. पण आपण रामकृष्ण हरी का म्हणतो? जेव्हा गाई बादलीत पाय घालीन रामकृष्ण, काही नाही. डोक्यातल्या उवा मारताना रामकृष्ण हरी म्हणा, वाडाच मिळाला अख्खा समजा, काही नाही. फक्त कामामध्ये काम. मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा फायनल झालं. दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय, दरिद्रवानी बसायचं नाही कीर्तनाला. हे तोंड सोडून द्या, दाढीला हात लावून गुडघेवर करा, तंगडे फाकवा, यायचं नाही, यायचंच नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या गाथेतील आहे, त्या चरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैलगा म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा, जमणार नाही. आपल्या कीर्तनाला मुद्दा आहे. पटलं तर हा म्हणा, माझ्याकडे अभ्यास कमी वाचल्यामुळे आज उत्तर देता नाही आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटी पालटी करून देणार, पण देणार. पण कीर्तनाला भामटेवाणी बसायचं नाही. यसला यस, नो नो. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. कडवे 4 आहे. गाथा ज्ञानेश्वरी वाचण्यापेक्षा वाचायला तर पाहिजेत, पण वेळे अभावी आपण हरिपाठ पाठ केला तरी तेवढंच फळ आहे. फायनल झालं. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. येताना आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही, त्याच्यामुळे एवढा लोड घ्यायचं काही काम नाही. आपण बांध करून वाढवायची आणि त्यानं ठेप लावून निघायची, का आला कमावायची मारायला? आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायचे, मग वासरूत पेलेलं काय वाईट? त्याची काय एवढी चिंता करायची काय काम आहे? मोराच्या नीट आहे का, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. परत वाक्य नीट आहे का, लिंबाची लिंबोळी वरून किती जरी पिवळी झाली तर ती आतमध्ये गोड होऊ शकत नाही. तुम्ही किती कष्ट केले तर परमार्थाशिवाय सुखी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. तुम्ही गाडी घ्याल, बंगला बांधाल, काय लागत त्याला? काय लागत काय? पैसा कमवायला काय लागत काय? पैसा सांभाळाय अक्कल लागते, कमवायला काय अक्कल आहे? पैसा सांभाळ कमवणं सोपं आहे, टिकवणं लक्ष्मी चंचल आहे. पुन्हा देव तो कटेवर हात आहे, विटेवर बाहेर. राजाचा रंक करू शकतो, रंकाचा राजा करू शकतो. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडीखाली मरू शकतो. दैवगती कोणी कोणाची पाहत नाही. कटेवर हात आहे, त्यानं स्वतःचा बाप सोडला नाही तर तुम्हाला काय सोडेल? तुम्हाला मला देवाने सोडायचा प्रश्न येतो कुठं? स्वतःचा बाप, स्वतःचा बाप राहू दे रे, ते परत तीनदा वडीत नको जाऊ. चाळे असतात कलाकाराकडे. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. काय दिवस आहेत? रामाचा बाप पुत्र शोकाने बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. उलटा आहे का? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. गमेंड कमी करा, माझा टेलपणा लई दिवस चालत नाही. आता शिका 11वीला गेला टोणग्या, तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, येडवाणी करू नको. तिला व झाल्या, तू खाजी तिंडतो. दिवस कसे येतील सांगता येत नाही. महाराजांची भाषा आहे, कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा. उठा साधू संत सदा पुणे गीत जागिला हा नरदेह मग कैसा भगवंत, जागिला हा नरदेह मग कैसा भगवंत. उठा साधू संत सदा पुणे गीत जागिला हा नरदेह मग कैसा भगवंत, जागिला हा नरदेह मग कैसा भगवंत.
दे ना त्याला आवाज दे ना, तो बंदच आहे. कुठे हॅलो आहे आवाज पण कमी आहे. हॅलो विठाल आहे. मलाच कमी आवाज, मलाच कमी. हा, जाऊ द्या. एकदा हे खालचं बॉक्स माझं ऐक थोडं क्लिअर कर. ते जरा कमी झालंय. माझ्या समोर घे ना थोडं, घे समोर माझ्या समोर. आवाज नाही येत रे. पप्पा इकडे घे रे थोडं. चला पटकन हे इथं घे, असं माझ्या समोर घे. हे घे नाही तर ते घे, कोणतंही एक घे. बस 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 बस, सरळ कर त्याला. माग लाकडाला खेळव. वा 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 वा. विठाल विठाल. हा आता बस. ते मजा राहत नाही त्याच्यात. आता विक्षेप नको. आता नंतर येणार इकडे पुढे आणि इथं बस, पटकन बसून घ्या. परत इकडे येणार येऊ नका. आता इकडे जागा नाही राहिली. या पटकन, जेवढे आहेत तेवढे. आता पटकन परत इकडे येऊ नका. विठाल विठाल अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या खात्यात पुन्हा विक्षेप न करू. आता नीट बस आहे. अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या खात्यातील त्या चरणाचा पहिला मुद्दा. हा मुद्दा प्रार्थना करणार आहे. भारी हरिपाठ पाठच करावा लागेल. दुसरा मुद्दा, चिंता विंता काही आजारी तुम्ही नाही बोलत जायचं. चिंता विंता अजिबात काही करायचं नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. हा, तूच पप्प्याची बिस्किटं खातीन, तू काय पप्प्याची चिंता करते. रामकृष्ण अरे गणे देणे जग का ओसची पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय, आणि चिंता का करायची नाही. उत्तर आणि अभंगात एंट्री. सावधाता टाळकरी बेळकरी इनेकरी विनेकरी चोपदार विबदार, दिंड्या बिंड्या काढणारे, वारकरी बिरकरी, मोकार ठिकाणी गण लावणारे, एका दिंडीच्या 2-2 दिंड्या करणारे, रामायणकार भागवतकार कोणी असले तर सणा बोलायचं. आता आता सुरुवात झाली अभंगाला. मध्ये टच करायचं नाही. आता जम्मू नावाचं द्वीप आहे. सावध राहा बरं का. जम्मू नावाचं द्वीप आहे. पंढरपूर नावाचं गाव आहे. धर्म नावाचं नगर आहे. आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे. जब्बू या दीपा माती या ग पंढरपूर गाव, जम्बू या दीपा माती या ग पंढरपूर गाव, धर्माचे नगर विठू पाटील जातीना, हाय चला जाऊ दया खाया, काय भोजन भागवया, चला जाऊ दया खाया, काही भोजन भागवया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लागो. फायनल वर का पुन्हा आता ताण नाही. जम्मू नावाचा द्वीप, धर्म नावाचं नगर, पंढरपूर नावाचं गाव, आणि तिथे विठू नावाचा बोला विठू नावाचा पाटील. उलट फिरा. शरीर नावाचं गाव, शरीर नावाचं गाव, देह नावाचं नगर, आणि याच्यात मनाजी नावाचा पाटील. 2 पाटील झाले आता बरं का. हे शरीर एक गाव आहे. पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराच्या गावा जया लागे आले का पांडवा. हे एक गाव आहे. हे शरीर नावाचं गाव आहे. देह नावाचं नगर आहे, आणि याच्यात मनाजी नावाचा पाटील आहे. विठू पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे. उत्पत्ती त्याच्या ताब्यात, स्थिती त्याच्या ताब्यात, लय त्याच्या ताब्यात. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी, अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार, उत्पत्ती स्थिती आणि लय विठू पाटलाच्या ताब्यात. मग मनाजी पाटलाच्या ताब्यात काय? हे अख्खं गाव. हे सगळं गाव कोणत्या ताब्यात आहे? मनाजी पाटलाच्या. त्या पाटलाच्या ताब्यात उत्पत्ती स्थिती आणि लय. पुरावा तो पाटील कोण आहे? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. हे सगळं त्याच्या ताब्यात, विठू पाटलाच्या. या पाटलाच्या ताब्यात 21 जण आहेत. मोजा 21. मानेपासून वर इंद्रिय 5, आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10, आणि मन 1.
11 झाले. 11 या 11 जणांना 11 शत्रू आहेत. बाहेरून 5 आतून 6. बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श, आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. 7 5 11 आणि 11 दुने 22. हे 22 जण एकट्या पठ्ठ्याच्या ताब्यात आहेत मानाजी पाटलाच्या. त्याच्यातला सगळ्यात सज्जन गडी हा, या टोळीतला सगळ्यात इनामदार गडी हा नाक. त्याच्यापेक्षा सज्जन हा का, पण सगळ्यात खतरनाक गडी हा डेंजर गडी. कोण किती बारीक फटीतून काय पाहिल सांगता येत नाही. आणि याचं असं वैशिष्ट्य आहे, यानं जर एखादी गोष्ट पाहिली, याला जर आवडली, तो एवढ्याला कामाला येतो. आणि हे सगळे हलकटे याचं ऐका. त्या गडी लय डेंजर. हा निघाला फिरायला अख्खा, हा होता बरोबर. यानं पाहिली कलवरी, याला आवडली. यानं लगेच मनाला सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज कर. मेसेज कर मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, तिने केला याला मिस कॉल. हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. मनाजी पाटील मोकळा. मनोमार्गे गेला तो त्याची मुकला, मनोमार्गे गेला तो त्याची मुकला. हारी पाट स्थिरवला तोची धन्य, तोची धन्य. हारी पाट स्थिरवला तोची धन्य, तोची धन्य. हारी पाट स्थिरवला तोची धन्य, तोची धन्य, तोची धन्य. हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. आता मनाजी पाटलाला काय काय आवडतं ऐका. मनाजी पाटलाला काय काय आवडतं ऐका. मनाजी पाटील एवढ्या सांभाळणार. आता यांच्या आवडी ऐका. दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या. महाराज मंडळी, यांना आवडतो सुगंध आणि दुर्गंध. याला आवडते निंदा आणि स्तुती, माझीच लाल करा. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध. याला आवडते निंदा आणि स्तुती. आणि याला आवडतो स्पर्श, मऊ आणि कठीण. नव्हे दुसऱ्या अध्यायातले ओवे बर का. ह्या स्पर्शाचे 2 गुण, मऊ आणि कठीण. रूपाचे 2 गुण, भ्यासूर आणि सुरेख. रूप लय आवडत याला. कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहतात. प्लॅस्टिकचे काय हात्या. मग आता आपल्याला काय करायचं महाराज, शरीर ताब्यात ठेवायचं नाही, मनाजी पाटील ताब्यात घ्यायचा. 8 9वीचे 10वीचे पोरं, मराठीचा पेपर 80 मार्काचा. निबंध पहिला लिहायचा का रिकाम्या जागा पर्याय निवडून एका वाक्यात उत्तर. हा सावध राहा. पहिल्यांदा निबंध लिहायचा का रिकाम्या जागा भरायच्या का. रिकाम्या जागा भरायच्या, एका वाक्यात उत्तर लिहायचं का. जोड्या लावा का पर्याय निवडा. जोड्या पर्याय निवडा अगोदर, जोड्या रिकाम्या जागा अगोदर, एका वाक्यात उत्तर अगोदर. निबंध कधी लिहायचा, शेवटी. करेक्ट. जो मुलगा शेवटी निबंध लिहितो तो कधी नापास होत नाही. आणि तो पहिले 1 तास जो निबंध लिहितो तो कसाही तपासला तर पास होत नाही. कारण निबंधाला किती लिहालं तर 10 मार्क आहे, पण तपासणारा 10 कधी देऊ शकत नाही. आता सध्या घोटाळा झालाय. नाही तर मराठी इतकी अवघड भाषा कोणतीच नाही, पण आता मराठीत 100 मार्क पडायला लागली पोरांना. एवढे वाईट दिवस आलेत आपल्याकडे. म्हणजे काना मात्रा रस्व दीर्घ उद्गारवाचक प्रश्नार्थ कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काही आहे का नाही. नाही, फायनल झाला आता. मग आता आपल्याला काय करायचं, शरीर नाही जिंकायचं, मनाजी पाटील जिंकायचा. आपण त्याची गाडी घ्यायची. आता मनाजी पाटील कोणाला घाबरतो याचा शोध लावा. लहान आले पोरं, आपल्या घरात आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत्या, मम्मीला. करेक्ट. लहान आले पोरं सरळ बसा पटकन. 5वी ते 10वी बैठे बैठे सावधान.
आणि जोरात उत्तर द्या पोरांनो. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, घाबराय पोरीने बोलायचं नाही. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? मम्मीला. करेक्ट. मग मनाजी पाटील सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो याचा शोध लावा. आता आपण घाबरतो बायकोला, पण मनाजी पाटील बायकोला घाबरायला त्याला बायकोच नाही. मनाजी पाटलाला बायको नाहीये पण प्रियसी आहे. प्रियसी म्हणजे काय? प्रियसी म्हणजे हा गर्लफ्रेंड. बरोबर आहे. प्रियसी, मनाची प्रियसी. आता ऐका, मनाला बायको नाही पण त्याला प्रियसी आहे. आता ती प्रियसी जी आहे ती कुणाची मुलगी आहे? ऐका, खानदान सांगतो अख्खी मनाजी पाटलाची. मनाजी पाटलाची जी प्रियसी आहे त्या प्रेयसीच्या आईचं नाव प्रकृती आहे आणि तिच्या बापाचं नाव अहंकार आहे. अहंकार आणि प्रकृती एकत्र येऊन जी मुलगी झाली त्या मुलीचं नाव इच्छा आहे आणि इच्छेचं मनावर प्रेम आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, प्रियकर गडी खास येतो पण गडी नाहीये. तो पठ्यांना पुस्तक आहे. कोण? कोण? मन. करेक्ट. आणि मन हे नपुसक आहे पण ही स्मार्ट आहे. कोण? इच्छा. इच्छा देखणी आहे. इच्छा देखणी आहे. प्रियकर तर अतिशय स्मार्ट आहे पण प्रियकर गडी नाही ना. हो. आणि ही तर स्त्रीलिंगी आहे. कोण? इच्छा. इच्छा आहे स्त्रीलिंगी आणि मन आहे नपुसक लिंगी. दोघांचं प्रेम आहे पण इच्छेला कधीही बाळ होणार नाही. का? 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, ते कामात ते तारुण्य आली. इच्छेला बाळ होणार नाही. का? तिची काम तृप्ती करणारा पठ्या नपुसक आहे आणि त्याचं नाव मन आहे आणि तिला बाळ होणार नाही पण तिला काम आहे आणि काम अपुरा राहिला की क्रोध तयार होतो आणि क्रोध तयार झाला की लोभ तयार होतो, माणूस बर्बाद होतो. फायनल पुरावा 3रा अध्याय. जळे बिन बुडविती, आगे बिन चालिती, दोरे बिन बांधिती, चिखले बिन रोविती, पाशके बिन गोविती. फायनल. मग आपल्याला मनाजी पाटलाला दाखवायचं पण मनाजी पाटील गुतवायचा पण कशात? भजनात. आणि मन एकदा भजनात गुतलं रे गुतलं का मनुष्यच देव झाला. देव झाला नाही. 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. कीर्तनातला 2रा मुद्दा संपला. चिंता करायचं काही कारण नाही. अभंगातला 3रा मुद्दा. आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरू गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक विशाल जाधव, सिद्धर समर्थ कंस्ट्रक्शन, विजय टोके, योगेश लोंडे, वॉटर स्टेशन कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपाले बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. दारुडे बिरुडे पुढारे फाडारी आकडा बिकडा लावणारे मटका बिटका लावणारे गायक गायक वादक गुणजन कॉलेजच्या पोरी, बापाला धोका देणारे पोरी, पळून जाणारे पोरी, बापाला उचलून ना पडणारी पोरं, प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं, गायक वादक गुणजन सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि रथोत्सवाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आता सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. पहिलं कौतुक. का? 7 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला पण अन्नदानाची हाय काय नाही. आणि पाहिती म्हणून सांगतो तुम्हाला, धर्म टिकावलाय गरिबाणी, देश टिकावलाय गरिबाणी आणि संप्रदाय टिकावलाय गरिबाणी. देश सुद्धा सांभाळलाय गरिबाणी. 288 मध्ये एकाचाही पोरगा मिलिटरीत नाही. मिलिटरीत नाही. महाराष्ट्रातल्या एकाही कीर्तनकाराचा पोऱ्या मिलिटरीत नाही, एका डॉक्टरचा पोऱ्या मिलिटरीत नाही, एका प्राध्यापकाचा पोऱ्या मिलिटरीत नाही, एका प्राचार्याचा पोऱ्या मिलिटरीत नाही.
मग पोरगा मिलिटरी कोणाचा आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या शेतात काम करते आणि ज्याचा बाप म्हशी वळीतो त्याचा पोऱ्या देश सांभाळतो. ज्याची आई 3 रंगाचं लुगडं नेसून दुसऱ्याच्या शेतात कांदे लावते आणि ज्याचा बाप बनियान म्हणाला तर पलटी करून घालतो त्याचा पोरगा रायफल घेऊन देश सांभाळतो. आजही धर्म टिकवलाय गरिबांनी आणि सप्ते टिकवलेत गरिबांनी आणि अन्नदानही करतात गरीबच. श्रीमंत अवलादी अन्नदान करीत नाहीत. जळालं त्या नालायकांचं, जळालं. लई दरिद्री हे श्रीमंत जेवढे माणसं आहे ना महाराज, इतकी भिकार, यांना घरात चहा नाही महाराज. तुम्ही कोणत्याही गावातले हॉटेल पुढे पहा, सकाळी श्रीमंतच अवलादी उभ्या राहतात दुसरं त्याच्या अभ्याला. कडक कपडे उभा आणि चहा कोणचा पेता? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा. ते दिवसभर इटाराचा जाते ते यांना चहा पाहिजे. ते म्हणे माणूस की नाही यांच्या ठोकायची म्हणून चहा पाहिजे. ते उलटे म्हणतात दादा चहा घेता का? देवा कोण म्हणेल. आणि चहा पेता पेता दादा म्हणतो आपल्या पोराने JCB घेतला का? तुला खड्डा घ्यायला घेतला का? गाला घ्यायला. अरे धर्म. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. वांग खाता का निवांत जेवा? ये आडपाट नाही तर या वाड्याचा चपात्या वाढते का शेतकऱ्याला? ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसत तुझ्या चपातीचं काय घेऊन बसली? शेतकऱ्याच्या घरात अजून शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवायला लावा, तांब्याभर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. इधर इतरी तसं नाही. अगं पाजी तीच का ना मराय. शेतकऱ्याच्या घरात आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा. ही श्रीमंत हलकटलाय दरिद्री. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस विस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून आमुष. एक सप्त्यामध्ये सगळ्यात मोठं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं. काय मत आहे तुमचं? करायलाच पाहिजे. 2 सप्त्यामध्ये दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणाऱ्यांचं. तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घालील, जेव्हा माणसं नको का? आणि माहिती म्हणून सगळ्या लोकांना सांगतो, लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नये, वास्तुशालीतेला आमंत्रण नसलं तर जाऊ नये, पण सप्त्याला नुसतं कानावर जरी पडलं तर थांबू नये. लगेच यावं, आमंत्रण येऊ अथवा नाही हो. आणि इथं आल्यावर नक्कीच जेवावं. का? इथलं जेवण जेवण नाहीये, तो प्रसाद आहे. इथं जेवण नाही, इथं तुम्ही जेवण घरून आले तरी चालेल, पण एक घासभर का होईना. कारण इथलं जे अन्न असतं हे सात्विक विचारानं शिजवलेलं असतं आणि भजनाच्या तालात शिजवलेलं असतं. इथलं अन्न पवित्र असतं, ते खायलाच. आपण जेवण आलो, येऊ द्या, काय फरक पडत नाही. भाऊ हातावर दे थोडा प्रसाद. वाढणाऱ्याकडून थोडी बंदुकी घ्यावी, 2 दाणे तोंडात टाकावे, प्रसाद येतो. पण इथून बिगर अन्नाचं कधी जाऊ नये. भानुदास गीती गात प्रसाद